आवाज आला पाहिजे शेवटचे सगळे. हां की काय मागे बसून करूया ऑफिसचं काम असं काही आहे का? नाही ना, आज बिलकुल नाही. आज सुट्टी म्हणजे सुट्टी मुलांसाठी. आला पाहिजे सगळ्यांचा आवाज आता. हा नमस्कार मंडळी. काय म्हणणं, फक्त डान्स परफॉर्मन्स आपल्या लेकराचा लक्षात असू द्या, पण असेच हसरे चेहरे शेवटपर्यंत ठेवायचे आहे. आणि सगळेच शिक्षक वृंद इथे आहे, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. खरं तर हा इव्हेंट इतका सुंदर झाला नाही, सगळीजण प्रयत्न करत असतात एका डान्स परफॉर्मन्ससाठी. त्यामुळे एकदा त्यांच्यासाठी पण जोर आपण 5 मिनिटात सुरू करणार आहोत. पण पालकांवरती जशी जबाबदारी असते पाल्यान चपल्या, त्यापेक्षाही जास्त आपल्या पाल्यांची जबाबदारी या शिक्षकांवरती असते. मी म्हणेल तुम्ही वडिलांकडे फार कमी काळ राहतात. मोबाईल फक्त आणि फक्त अजून तरी ॲटलिस्ट आलेले, आणि तेव्हा अगदीच भीतीदायक असं वातावरण असायचं जर चुकून कोणी मोबाईल शाळेत आणला तर. आता तर सर्रास आपण टॅब आणि या सगळ्या गोष्टी देत असतो. त्यामुळे पुस्तकांचं वाचन हे या सगळ्या पिढीपर्यंत अशक्य आहे पोहोचणं. त्यामुळे जेवढे संस्कार तुम्ही करत असतात तर हे सगळे शिक्षण गोष्टी. हां, सो कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच होता. आज दिवसभर मी तसे सगळे तुमच्या मंगल मूर्ती याच उत्साहासह मी आजच्या या सगळ्याच पाहुणे मंडळींना आमंत्रित करेन मंचावरती. आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी खास करून उद्घाटक म्हणून उपस्थित असलेल्या महाराष्ट्राला, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरला आणि खानदेशला ज्यांचा खऱ्या अर्थाने प्रचंड अभिमान वाटतो असे महाराष्ट्राचे हास्य सम्राट अभिनेते श्यामराज तथा प्रसिद्ध हास्य कलाकार, हास्य सम्राट. आपण सगळेजण बघतो रोज खरं तर महाराष्ट्राची हास्य जत्रा, आणि घराघरापर्यंत जर खानदेशी भाषा इतकी छान पोहोचली असेल त्याचं एकमेव कारण तुम्ही आहात. त्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर श्रीमती रेखा पाटील मॅडम ह्या सुद्धा उपस्थित आहेत आजच्या या विशेष कार्यक्रमात. खरं तर श्री स्कूल M2 सिडको छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर पुनश्च एकदा मी अर्चना लोखंडे मॅमला विनंती करेन आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. खरं तर या आणि आपल्या विद्यार्थ्यांना एक वेगळा संदेश देण्यासाठी विविध क्षेत्रातील सगळी मान्यवर मंडळी इथे आवर्जून उपस्थित आपण नेहमी आमंत्रित करत असतो. या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करेन की यानंतर आपण दीप प्रज्वलन करायचं आहे, आणि त्याचबरोबर आपण सरस्वती पूजन. त्याचबरोबर अशोक शिंगारे सर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर भवर मॅडम या सुद्धा इथे आवर्जून उपस्थित आहे, त्यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण मंचावरती यायचं आहे. आजच्या या विशेष कार्यक्रमात ही सगळीच मान्यवर मंडळी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. या सगळ्याच मान्यवर मंडळींना मी विनंती करेन की आपण सगळ्यांनी दीप प्रज्वलन त्याचबरोबर सरस्वती पूजन करायचं आहे. मान्यवरांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी आसनस्थ व्हायचं. आणि यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट,
ती म्हणजे स्वागत. खरं तर यांचं येणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे यांचं सगळ्यांचं स्वागत होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या या कार्यक्रमात विशेष आवर्जून उपस्थित असलेल्या श्रीमती दीपाली भवरेमन, उपशिक्षक अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन मीरा गलांडे मॅडम यांना की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. खरं तर आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या उपशिक्षक आणि अधिकारी आहेत त्या आणि त्यावरून इथे उपस्थित आहेत. यानंतर महाराष्ट्राचं भूषण असलेले हास्य सम्राट श्याम राजपूत सर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन पराग भांबरे सर यांना. आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. महाराष्ट्राचे हास्य सम्राट श्याम राजपूत सर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन पराग भांबरे सर. यानंतर श्रीमती मनीषा बाशिंदे मॅम यांचं स्वागत करण्यासाठी मी पुनश्च एकदा विनंती करेन गलांडे मॅम यांना. त्यामुळे त्यांचं स्वागत करायचं आहे. श्रीमती मनीषा बाशिंदे मॅम, शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. खरं ती ही सगळीच मंडळी शिक्षण क्षेत्रातील खूप मोठ्या मोठ्या पदावरची मंडळी आहेत. त्यांचा एक मिनिट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर इथे कलाकार सुद्धा उपस्थित आहेत. यानंतर आजच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर डी.जी. गायकवाड सर यांचं स्वागत करण्यासाठी मी पुनश्च एकदा पराग भांबरे सर यांना विनंती करेन की त्यांचं स्वागत करायचं आहे. याचबरोबर श्रीमती सुनैना वाकोडे मॅम, प्रिन्सिपल युरोकिड्स एंट्री सिडको छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत मी पुनश्च एकदा विनंती करेन अर्चना लोखंडे मॅम यांना की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. खरं तरी आपली संपूर्ण फॅमिली आहे मी असं म्हणेल आणि हा नात्यांमधला आदर आहे. यानंतर मी विनंती करेन मुख्याध्यापक योगेश्वरी प्राथमिक विद्यामंदिर खोचे सर आज इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर मुख्याध्यापक जयभद्रा प्राथमिक विद्यालय श्री कृष्णा दाभाडे सर यांना पण मी मंचावरती आमंत्रित करेन. यानंतर माननीय श्री राकेश गांगुडे सर हे इथे आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. श्रीमती मुक्ता बोबडे मॅम यांचं स्वागत करण्यासाठी मी पुनश्च एकदा मीरा गलांडे मॅम यांना विनंती करेन की आपण यांचं स्वागत करायचं आहे. ओके, श्रीमती मुक्ता बोबडे मॅम यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन यानंतर श्रीमती अर्चना लोखंडे मॅम यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन काळे मॅम की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. HOD प्री प्रायमरी माउंट व्हॅली टेक्निकल स्कूल बीड बायपास छत्रपती संभाजीनगर श्रीमती अर्चना लोखंडे मॅम यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. खरं तर एक महत्त्वाचं स्वागत मी असं म्हणेन की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने हे रोपटं ज्यांनी लावलं आणि आज जितका मोठा हा वटवृक्ष झाला आहे त्यांचं स्वागत हे सर्वात महत्त्वाचं आहे. मी असं म्हणेन जर
सुरुवात 2012 पासून नसती झाली तर आज हे इतका मोठा वटवृक्ष झाला नसता. आणि बरीचशी मराठी, खास करून मराठी मुलं आज इतक्या अभिमानाने शिकू शकतात. तर याचं एकमेव कारण श्रीमती गलांडे मॅम एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अर्चना गलांडे मॅम यांना मी विनंती करेन, अर्चना लोखंडे मॅम यांना मी विनंती करेन की आपण स्वागत करायचं आहे श्रीमती गलांडे मॅम यांचं. श्रीमती मीरा गलांडे मॅम यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन अर्चना लोखंडे मॅम. खरं तर सुरुवातीपासून 2012ला नुकतंच सेमी आणि या सेमी मराठी असेल किंवा मराठी स्कूल असेल याबद्दल एक वेगळी चर्चा सुरू झाली. आणि त्या काळात मध्यमवर्गीय लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने चांगल्या शाळा पोहोचाव्या हा त्यांचा मानस होता. आणि तो मानस आज जवळपास 10 वर्ष, 10पेक्षा जास्त वर्ष झाली. नवीन खऱ्या अर्थाने नवीन बिल्डिंगमध्ये सुद्धा आपण पदार्पण केलंय. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा पुनश्च एकदा आपलं खूप खूप अभिनंदन. यानंतर राहिलेल्या मान्यवरांचा सत्कार सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मी पुनश्च एकदा विनंती करेन श्रीमती काळे मॅम यांना की आपण श्रीमती श्रावणी यादव मॅम यांचं स्वागत करायचं आहे. श्रीमती श्रावणी यादव मॅम, HOD प्री प्रायमरी माउंट व्हॅली स्कूल किड्स बिल्बाबाद छत्रपती संभाजीनगर. यानंतर श्रीमती श्वेता गायकवाड मॅम यांचं स्वागत करण्यासाठी मी पुनश्च एकदा विनंती करेन काळे मॅम यांना की आपण श्रीमती श्वेता गायकवाड मॅम यांचं स्वागत करायचं आहे. माउंट व्हॅली स्कूल बिल्बाबाद छत्रपती संभाजीनगर. त्याचबरोबर मुख्याध्यापक योगेश्वरी प्राथमिक विद्यालय श्री खोजे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी पुनश्च एकदा विनंती करेन पराग भामरे सर यांना की आपण यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर मुख्याध्यापक जयभद्रा प्राथमिक विद्यामंदिर श्री कृष्ण दाभाडे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी पुनश्च एकदा विनंती करेन पराग भामरे सर यांना की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि श्री अशोक शिंगारे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन पुनश्च एकदा पराग भामरे सर यांना. श्रीमती सविता पाटील मॅम या सुद्धा इथे आवर्जून उपस्थित आहे. मुख्याध्यापक माउंट व्हॅली टेक्नो स्कूल मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी पुनश्च एकदा मी काळे मॅमला विनंती करेन त्यामुळे यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर खरं तर ज्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं असे पराग भामरे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन श्री उमेश वायाळ सर यांना की आपण यांचं स्वागत करायचं आहे. एक महत्वाचं स्वागत या क्षणी इथे राहिले. सुषमा जगताप मॅम यांचं स्वागत मी काळे मॅमला विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सुषमा जगताप मॅम यांचं स्वागत करण्यासाठी मी काळे मॅमला विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. खरं तर स्वागत का करतात याला सुद्धा एक खूप महत्व आहे बरं का. म्हणजे नात्यामधला गोडवा हा टिकून राहावा. तुमचा वेळ इथे तुम्ही आलात आणि तुमचं कर्तृत्व याचं आम्हाला कौतुक आहे. याची फक्त देवाणघेवाण म्हणजे खऱ्या अर्थाने स्वागत असतं. म्हणून हे स्वागत आहे. आणि इथे सगळ्या सशक्त नारी तर आहेत. बरं किती वेळचं चाललंय. रेखा पाटील मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी पुनश्च एकदा विनंती करेन काळे मॅमांना की आपण यांचं स्वागत करायचं आहे. अनावधानाने जर स्वागत राहिलं असेल तर क्षमस्व.
खरं तर ही सगळीच मान्यवर मंडळी आपली खूप नात्यातली जवळची आहे. नात्यातली मी असं म्हणेन कारण आपण जेवढं घरच्यांसोबत राहत नाही तेवढं आपण यांच्यासोबत दिवसभर राहत असतो आणि आपल्यासाठी हे दुसरं घर असतं. त्यामुळे सुखदुःखात आपण तितकंच एकमेकांच्या सोबत असतो. यानंतर कार्यक्रमाच्या आपण खऱ्या अर्थाने कार्यक्रम सुरू करणार आहोत. एक व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण वर्षभराची एक प्रस्ताविका कळणार आहे. सहारा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक सचिव माननीय श्री आबासाहेब जगताप साहेब यांनी 15 वर्षांपूर्वी लावलेल्या ज्ञानदान विद्या मंदिर या ज्ञानरूपी रोपट्याचे आज एका विशाल ज्ञानवृक्षामध्ये रूपांतर होऊन त्याचा विस्तार उत्तरोत्तर वाढतच आहे व यापुढे वाढतच राहणार आहे. शाळेच्या नावात बदल करून ज्ञानदान विद्या मंदिर ऐवजी माउंट व्हॅली टेक्नो स्कूल करण्यात आले आहे. तसेच शाळेत नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी इयत्ता 1ली ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच आपल्या परिसरातील पालकांची 2 वर्षांपासून इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेत ही मागणी होती. ती सुद्धा आपली मागणी पूर्ण करत आहोत. येत्या काळात आपली शाळा नर्सरी ते 12वी सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यम CBSE पॅटर्न मध्ये सुरू करण्यात आली आहे. त्या दृष्टीने आपण अनेक अभ्यासक्रम व उपक्रम लागू करण्यात आले आहेत व त्यासंबंधी या चलचित्राच्या माध्यमातून दाखवत आहोत. देखो इन्हें ये है ओस की बूंदें, पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाए तारे ज़मीं पर। ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने, मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे, खो न जाए ये तारे ज़मीं पर। जैसे आँखों की डिबिया में निंदिया, और निंदिया में मीठा सा सपना, और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई। जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई। ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है, खो न जाए ये तारे ज़मीं पर।
नित ये तो झिलमिल किसी लौ से उगे हैं। ये तो अंबिया की खुशबू है बागों से बह चले। जैसे कांच में चूड़ी के टुकड़े, जैसे खिले खिले फूलों के मुखड़े, जैसे बंसी कोई बजाए पेड़ों के तले। ये तो झोंके हैं पवन के, है ये घुंघरू जीवन के। ये तो सुर है चमन के, खो न जाए तारे जमीन पर। मोहल्ले की रौनक गलियां है जैसे, खिलने की जिद पर कलियां है जैसे। मुट्ठी में मौसम की जैसे हवाएं, ये है बुजुर्गों के दिल की दुआएं। खो न जाए ये तारे ज़मीं पर। कभी बातें जैसे दादी नानी, कभी चलके जैसे मम्मम पानी, कभी बन जाए बोले सवालों की झड़ी। सन्नाटे में हंसी के जैसे, सूखे होठों पे खुशी के जैसे। ये तो नूर है बरसे कर तेरी किस्मत वो बड़ी। कभी बातें जैसे दादी नानी, कभी चलके जैसे मम्मम पानी, कभी बन जाए बोले सवालों की झड़ी। सन्नाटे में हंसी के जैसे, सूखे होठों पे खुशी के जैसे। ये तो नूर है बरसे कर तेरी किस्मत वो बड़ी। जैसे झील में लहराए चंदा, जैसे भीड़ में अपने कदम, जैसे मन को जिंदगी अचानक जैसे बैठे बैठे मीठी सी छपकी, जैसे प्यारे पतीली सी पत्ती, जैसे कानों में सरगम हरदम बजती रहे। खो न जाए, खो न जाए, खो न जाए, खो न जाए, खो न जाए। देखो इन्हें ये है ओस की बूंदें, पत्तों की गोद में आसमां से कूदे। अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर। खो न जाए ये तारे ज़मीं पर। ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने। मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे। खो न जाए ये तारे ज़मीं पर। अशा प्रकारे आमची शाळा आता येत्या काळात मध्यमवर्गीय पालकाच्या पाल्याने पाहिलेली IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर होण्याची स्वप्न आम्ही पूर्ण करण्याचा विश्वास देतो व आमच्या मार्गदर्शिका
श्रीमती मीरा गलांडे मॅडम आमच्या शिक्षकांना नेहमीच सांगतात, अधिकाऱ्यांची मुले अधिकारी होतीलच, परंतु आपल्या परिसरातील पालकांची मुले अधिकारी बनवताना तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला तरी चालेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रम व कार्यक्रम, शैक्षणिक पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम राबवत असताना शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होते व केव्हा संपते हे समजतही नाही. सतत गुंतलेले वेळापत्रक असते, शैक्षणिक वर्गात साचलेपणा नसतो. आपण पाहिल्याप्रमाणे अतिशय महागड्या शाळेच्या तुलनेत सामोरे जाण्यासाठी आमची शाळा तयार आहे व पालकांचे मनापासून धन्यवाद मानावेसे वाटते की आमच्यावर विश्वास ठेवत मागील वर्षी प्रत्येक वर्गातील 100% प्रवेशाचा कोटा पूर्ण केला होता. त्यामुळे यावर्षी फक्त नर्सरी व इयत्ता पहिली या वर्गात नवीन प्रवेश देणे शक्य होईल व प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी शाळेची वेबसाईट www.mountvalleytechnoschool.in यावर भेट देऊ शकता. शाळेची ही उन्नती अशीच उन्नत होत राहो व यापुढील काळात पालकांच्या मान्यवरांच्या सहकार्याने आमची शाळा नव्या उमेदीने प्रगतीचे उत्तुंग शिखर गाठून हा ज्ञानवृक्ष अखंड छाया देत राहील असा विश्वास आम्ही तुम्हाला देतो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. नमस्कार. आमच्या शाळेचा खरं तर हे सगळ्या गोष्टी आहेत, पण मला एक विशेष कौतुक गलांडे मॅमचं करावंसं वाटतं या क्षणी. कारण प्रत्येक व्यक्तीने जे जे काम केलं त्या कामाची पावती झाली पाहिजे आणि त्या कामाची पावती मिळाली पाहिजे असा त्यांचा अट्टास आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गणेश साखरे सर यांचं स्वागत आहे. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी मीरा गलांडे मॅम यांना विनंती करेल की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. गणेश साखरे सर, ॲडमिन, माउंट व्हॅली स्कूल. खरं तर आजच्या या संपूर्ण कामाची सगळी धुरा ज्यांच्या हाती आहे आणि यानंतर ज्या क्षणाची आपण वाट बघतोय तो क्षण असणार आहे. मी गणेश सरांना विनंती करेल की आपण मंचावरती यायचं आहे आणि मीरा गलांडे मॅम यांना विनंती करेल की आपण गणेश साखरे सरांचं स्वागत करायचं आहे. खरं तर हा गलांडे मॅडमचा खूप मोठेपणा मी असं म्हणेल की ज्यांनी ज्यांनी छान छान काम केलं आहे त्यांची कामाची पावती त्यांना मिळणं गरजेचं आहे. म्हणून आवर्जून त्यांनी हे सांगितलं, निरोप पाठवला की हे स्वागत होणं इथं फार गरजेचं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आपण सगळेजण ज्या क्षणाची वाट बघतोय, मी सुद्धा ज्या क्षणाची वाट बघतेय. धुळे, अंबडनेड इकडून सगळीकडून छान मेसेजेस आलेत आणि योगायोगाने असं आहे की माझी आजोळसुद्धा खानदेश आहे. त्यामुळे मी आवर्जून तुमचा जेव्हा जेव्हा एपिसोड असेल तेव्हा बघत असते. त्यामुळे एकदा जोरदार त्यांनी स्वागत करूया श्याम राजपूत सर यांचं, महाराष्ट्राचे हास्य सम्राट. त्यांना मी विनंती करेल की मार्गदर्शन आपलं झालं पाहिजे. एकदा जोरदार, तेवढ्या जोरदार टाळ्या पण झाल्या पाहिजे ना छत्रपती संभाजीनगरकरांच्या. येस. हॅलो, थोडा आवाज वाढवा. तसंही खानदेश माहिती नाही बऱ्याच लोकांना. हॅलो हॅलो, येतोय आवाज? धन्यवाद. इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर, पालक, काही चिमुकलेही दिसत आहेत. तर माउंट व्हॅली टेक्नो स्कूलला मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल संस्थेच्या ज्या अध्यक्ष आहेत श्रीमती गलांडे मॅडम, त्यांचा मी खूप आभारी आहे. त्याचबरोबर ज्यांनी संस्था सुरू केली ते जगताप सर, आणि इथे ॲडमिनिस्ट्रेशन आणि HOD डिपार्टमेंटने खूपच उल्लेखनीय असं काम केलेलं आहे हे आपल्याला
ही जी व्हिडिओ फित होती ती बघितल्यावर जाणवलं. त्यात खास करून गणेश साखरे सर, अर्चना लोखंडे मॅम, बोबडे मॅडम, श्रावणी यादव मॅडम यांची जी नावं लक्षात राहिली ती मी सांगितली आहे. तर या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. कारण हा जो व्हिडिओ होता हा ज्यांनी बनवला आहे त्यांनी खूप छान बनवला आहे. त्या मागचं जे संगीत होतं तेही छान होतं आणि जो आवाज चालू होता तोही खूप छान होता. यावरून शाळा किती छान आहे आणि किती उत्तम आहे ते जाणवतं. आता इथे वार्षिक स्नेह संमेलन सुरू होईल आणि हे एकनाथ रंगमंदिर तर माझ्या जुन्या आठवणी इथे जागृत झालेल्या आहेत. स्नेह संमेलन म्हटलं की तिथे लहान मुलं परफॉर्म करतात, त्यांचे पालक बघतात, खूप मजा येत असते. पण मला स्नेह संमेलन म्हटलं की पोटात भीतीचा गोळाच येतो. कारण माझ्या लहानपणापासून ते वयाच्या माझ्या 23व्या वर्षापर्यंत मी कधीच स्टेजवर गेलो नव्हतो. आता काहीतरी न्यूनगंड असेल, आत्मविश्वासाचा अभाव असेल. हां, आत्ता आवाज आलाय, जरा आत्ता आलाय आवाज. तर त्यामुळे ते जरा होतं. आणि एक जागतिक दुःख मी माझ्या मानेच्या वर घेऊन फिरत असतो. हे जे दुःख आहे माझं, हे टक्कलपण, तर त्याच्यामुळे ते असेल. आणि याची सुरुवात माझ्या लहानपणीच झाली होती. म्हणजे दिवाळीच्या वेळेस आपण फटाके फोडतो. तर दिवाळीच्या वेळेस खऱ्या अर्थाने माझं दिवाळं वाचलं होतं की आपला जो अनार असतं ते पेटवायला मी गेलो तेव्हा बरेच केस होते डोक्यावर लहानपणी. आणि कुठल्याही गोष्टीत तोंड खुपसायची सवय असल्यामुळे ते अनार पेटवलं आणि भुरकन माझे केसच जळाले समोरचे. म्हणजे ते इतकं विचित्र झालं होतं की आजूबाजूला केस आहे आणि मधून समृद्धी महामार्ग तयार झाला होता एक. तर ते फारच. आणि मग त्याच्यानंतर आलेत ते काही दिवसांनी केस. लहानपणी माझे केस गळाले नाही, जळाले, पण पुढे जाऊन ते गळाले. आणि जेव्हा ते गळायची सुरुवात झाली ते भयानक टेन्शन असतं. म्हणजे एक शेपूट असलेलं कुत्रं आणि एक जो आपलं शेपूट नसतं ज्याला डॉबरमॅन, त्याच्यात जो फरक असतो तोच एका केस असलेल्या माणसात आणि टाकल्या माणसात असतो. तो बिचारा कावरा बावरा असतो की यांना किती छान केस आहेत, आपल्याला नाही आहेत, त्या याच्यात असतो तो. आणि पण आता हे सांगण्याचं कारण की शिक्षक किती महत्त्वाचे असतात. की मी जेव्हा हास्य जत्रेत काम करत होतो तेव्हा मग जेव्हा भांग पाडायची वेळ यायची तर इकडून भांग पाडायचं आणि इकडचं टक्कल लपवायचं, मग इकडून भांग पाडायचं, इकडचं टक्कल लपवायचं. बरं, कधी कधी समोर केस घेतले तर इकडे चिवड्यात लाडू आहे तो दिसायचा. तर असं ते सगळं होत असताना आमचे जे गोस्वामी सर होते दिग्दर्शक, ते म्हणाले श्याम्या एकदाचं करून टाक टक्कल पूर्ण. तर हे पूर्ण टक्कल त्याच्यानंतर केलं तर ते म्हणाले मुली बोल्ड अँड ब्युटिफुल दिसतात, तू बॅल्ड अँड ब्युटिफुल दिसतोय म्हणे आता. तर असा हा लुक जो आहे ना हा शिक्षकामुळे आला. डिरेक्टर म्हणजे पण शिक्षकच. जेवढे काही आपण चांगले सिनेमे बघतो किंवा चांगले सिरियल बघतो त्याला डिरेक्टरचा हातभार असतो. म्हणजे सुभाष घाई म्हणा, यश चोप्रा म्हणा, आमच्या हास्य जत्राचे मोठे सर म्हणा, गोस्वामी सर म्हणा, जिथे डिरेक्टर चांगला असतो तिथे जे कलाकार असतात, आता कलाकार म्हणजे पण विद्यार्थीच झाले एक प्रकारे, ते शिकतच असतात. आम्ही रोज शिकतच असतो आमच्या सरांकडून. तसं इथे पण शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थी घडवत असतात. आता शिक्षक विद्यार्थी म्हटल्यावर मला थोडंसं माझ्या भाषेत बोलणं आलं. म्हणजे मी आधी ओळख करून देतो. नमस्कार, माझं नाव श्यामसुंदर राजपूत आहे बुवा, मी खानदेशचा आहे बुवा. नाही तुम्हाला असं वाटेल बुवा हा बुवा कुठून आला बुवा, हा का बरं इथं. अरे बाप. तर माझ्या बुवा बुवाचा बागुल बुवा करू नका बुवा. हाच माईक देऊन टाका. हॅलो, हां हां बोलता भारी आहे माईक. तर माझ्या बुवा बुवाचा बागुल बुवा करू नका बुवा, ती माझी बोलायची पद्धत आहे बुवा. बऱ्याचदा तर मी बाईला सुद्धा बुवा म्हणून टाकतो बुवा. आणि लहानपणी तुम्ही गैरा डेंजर होतो, म्हणजे बाखर होतो बुवा. एक तर मी कधी मधी शाळेत यायचो. म्हणजे सर मला म्हणायचे, अरे धूमकेतू जसा उगवतो तसा उगवतो रे तू शाळेत. तर वर्गात शिक्षक आले तर सगळे काय म्हणायचे, एक साथ नमस्ते. माझं तसं नव्हतं, माझी स्पेशल सिस्टीम होती. म्हणजे मराठीचे सर आले मी म्हणायचो व्याकरण सर, इतिहासाचे सर आले मी म्हणायचो गड किल्ले सर, विज्ञानाचे सर आले मी म्हणायचो चंचू पात्र सर, भूमितीच्या मॅडम आल्या मी म्हणायचो प्रमेय मॅडम.
इंग्लिशच्या मॅडम आल्या, मी म्हणायचो आय लव्ह यू मॅडम. मॅडमने इतकं शेफालून काढलं होतं ना मला. त्याच्यानंतर आजपर्यंत मी कोणालाच आय लव्ह यू म्हटलेलं नाहीये. माझ्या बायकोला पण आय लव्ह यू म्हणत नाही मी. शिक्षिका आहे ती, काय शिक्षा दिल भरोसा नाही तिचा. बरं, मला गैरे प्रश्न पडायचे लहानपणी. म्हणजे मी एकदा सरांना विचारलं होतं, म्हटलं सर मराठीत प्रश्न पडतात आणि हिंदी में सवाल उठते हैं ऐसा क्यों. सरांनी रपकन माझ्या पार्श्वभागावर छडी मारली. म्हणाली छडी पडली पण वळ उठला, असं का बरं झालं सांग. म्हटलं सर तुम्ही बरोबर आहे. मागे एक स्पीड ब्रेकर तयार झालेलं होतं. बरं, एकदा सरांनी मला म्हटलं की बाबा तुझं आवडतं पर्यटन स्थळ कुठलं आहे. म्हटलं सर महाबळेश्वर. क्या बात आहे म्हणे, वा वा महाबळेश्वर. तर महाबळेश्वरचं स्पेलिंग सांग म्हणे. म्हटलं महाबळेश्वरचं स्पेलिंग. म्हटलं सर माझं आवडतं पर्यटन स्थळ गोवा आहे. म्हणजे लगेच पलटी खाल्ली तू. म्हटलं तसंच आहे. म्हणे पण मी तुला आज सोडत नाही. गोवा आहे ना तुझं आवडतं पर्यटन स्थळ, गोवाचं स्पेलिंग सांग म्हणे. म्हटलं गोव्याचं स्पेलिंग GOA गोवा. माझा गोवा सुजेपर्यंत मारलं होतं सरांनी मला, गैर मारलं होतं. तर पुन्हा एकदा मी आभार मानतो माउंट व्हॅली टेक्नो स्कूलच्या सर्व शिक्षकांचं, त्याचबरोबर भामरे सरांचं ज्यांनी मला इथे आमंत्रित केलं. आणि आमचे जितेंद्र देसले सर आहेत, त्यांच्यामुळे मी इथे आलो. पाटील सरही इथे आहेत, त्यांनी मला इथे आमंत्रित केलं. तर खूप खूप आभार. आणि सर्वांना मी हे सांगू इच्छितो की आजकाल एक म्हणजे आत्ताच इथे व्हिडिओत बुकिश म्हटले, बुकिश. मग आधी त्याला पुस्तकी किडा म्हणायचे, पण आजकाल मोबाईलचे किडे आलेले आहेत. म्हणजे व्यायाम केला जात नाही, फक्त बोटांचा व्यायाम होतो, टुचुक 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 टुचुक. तर त्याच्यापासून मुलांना थोडं सांभाळून राहा. म्हणजे मला कालच माझ्या आईने, मी एकत्र कुटुंबात राहतो, म्हणजे माझा मुलगा, माझ्या भावाची 2 मुलं, तर त्यांचा फोटो पाठवला एक, की ते जेवण करता असताना ते मोबाईल बघत होते. तर हे माझ्या आईने पाठवलं, म्हणजे त्या मुलांच्या आजीने. तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे, कारण जो हा स्मार्टफोन आहे ना तो ओव्हर स्मार्ट झालेला आहे. म्हणजे इतके म्हणजे मोबाईलमध्ये पोरं आता गुंग झालेले आहेत की मोबाईलच्या गेमच काय खेळतात. त्या मोबाईलच्या गेमने आयुष्याचा गेम कधी होतो कळत नाही. म्हणजे पोरगं मैदानावर खेळलं, त्याला लागलं तर त्याचा हातापायाला लागतं. पण पोरगं जेव्हा मोबाईलवर गेम खेळत असतं ना, तेव्हा आईवडिलांच्या मनाला लागत असतं आणि ते फार घातक असतं. त्यामुळे कुठेतरी मोबाईलचा वापर किती करायचा, केव्हा करायचा याचं भान राहिलं पाहिजे. तसं तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. आणि इथे जेवढे विद्यार्थी चिमुकले इथे कला सादर करतील त्याला मनापासून दाद द्या, कारण ही त्यांची सुरुवात आहे. या संत एकनाथ रंगमंदिरातच मी माझी एकांकिका सादर केली होती, परिक्रमा. तिथून माझी सुरुवात झाली होती. आज या मुलांची सुरुवात होते. तर पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार भामरे सरांचे आणि माउंट व्हॅली टेक्नो स्कूलचे गलांडे मॅडमचे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा आता तुम्ही म्हणालात. पण मी नक्की तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला जगण्याची एक नवीन ऊर्जा दिली आहे. हास्य जत्रेमुळे बरेच लोक खऱ्या अर्थाने, म्हणजे माझ्या घरातलाच एक मला नक्की किस्सा सांगावासा वाटेल. माझी आई आणि माझे बाबा दोघंही हॉस्पिटल जॉबला आहेत. तर ते अक्षरशः 15-15 दिवस घरी असायचे, घरी नसायचे. पण त्या काळामध्ये मी आणि बाबा दोघांपैकी कोणीतरी सोबत असायचं. तर आम्ही जगलो कसं आहोत तर फक्त आणि फक्त हास्य जत्रेमुळे. आणि जी भीती होती सगळ्यांच्या मनामध्ये, तर तुमचं जे काम आहे ते असंच अविरत राहिलं पाहिजे, चाललं पाहिजे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तुम्ही बराच काळ छत्रपती संभाजीनगरमध्ये घालवला याचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो एक रंगकर्मी म्हणून. यानंतर महत्त्वाची व्यक्ती, मी असं महत्त्वाची यासाठी म्हणाले कारण असं म्हणतात की एक व्यक्ती असते जी सगळी धुरा सांभाळत असते. म्हणून एक नारी जी धुरंधर आहे खऱ्या अर्थाने, तर त्यांचं मार्गदर्शन होणं तितकंच महत्त्वाचं आहे. यानंतर मी विनंती करेल श्रीमती मीरा गलांडे मॅम यांना की आपण सगळ्यांना मार्गदर्शन करायचं आहे. खरं तर साधी राहणी उच्च विचारसरणी काय असतं ना, हे मी त्यांच्याकडे बघून नेहमी शिकत असते. आणि तितक्याच हळूवार बोलणार, पण जे बोलायचं आहे ते अगदी मोजकं आणि नेमकं व्यवस्थित शब्दात मांडण्याची ही कला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी.
सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणजेच माउंट व्हॅली टेक्नो स्कूल बीड बायपास संभाजीनगर चे आज वार्षिक स्नेहसंमेलन आहे. आणि त्यासाठी आजचे जे कोणी प्रमुख अध्यक्ष उद्घाटक आलेले आहेत, काही अपरिहार्य कारणामुळे गेलेले सुद्धा आहेत इथून. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालक जे सुज्ञ आहेत, जागरूक आहेत आणि शाळेसाठी नेहमीच सहकार्य करणारे आहेत. तसेच आमच्या सहारा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा प्राथमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि माउंट व्हॅली टेक्नो स्कूलच्या सर्व अर्थात टीमचे, त्यामध्ये मुख्याध्यापक असतील, प्रशासक असतील किंवा शिक्षक असतील आणि इतरही सर्वच सहकारी, या सर्वांना सुरुवातीलाच धन्यवाद देते. कारण सर्वांची आपली इथे उपस्थिती आहे. कारण हे छोटे छोटे चिमुकले आज जो काही प्रोग्राम किंवा त्यांचे कलागुण आपल्या समोर सादर करणार आहेत आणि त्यासाठी आपली सर्वांची उपस्थिती खूपच गरजेची असते किंवा महत्त्वाची सुद्धा असते. आणि आज जे कोणी छोटे छोटे बाल कलाकार या कलामंचावर आपले गुण आपल्यासमोर दाखवणार आहेत, त्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि जास्त वेळ न घेता इथेच थांबते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि यानंतर सगळ्यांचीच प्रतीक्षा मी फार ताणणार नाही.